मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता आज अलंकार शेठ स्वतः बोलणार बाईटमध्ये. मला वाटतं जे आपण एक बोरीच्या वारीला मैदान होतं त्या मैदानामध्ये छोटीशी बाईट अलंकार शेठची घेतली ती आणि आज त्याच्यानंतर आज घेतो. अलंकार शेठ नमस्कार. आज A1 जोडीवर गुलाल मिळवलं आहे. कशी काय गाडी झाली ती सांगा ना एकदा. शर्यत आमची मैत्रीपूर्ण झाली. तसं आम्ही इथं भेटलो होतो दादासोबत. आमची मैत्रीपूर्ण शर्यत आहे. मोठा भाऊ आणि छोटे भाऊची शर्यत झाली. बरोबर. छोटा भाऊ जिंकला. बरोबर, छोटा भाऊ जिंकला. म्हणजे कुठेतरी बघा सर्व गाडा मालक आहे ते रायबाकडे आज एक छोटा वस्ताद मनुष्य मुंबईचं त्याच्याकडे बघितलं जातं आणि कुठेतरी मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये ही जोडी पण पळू शकते भुंगा आणि रायबा. 100% पळेल. तसं दादाचा नावाचा कॉन्टॅक्ट चालूच असते. 100% ही गाडी पळेल भुंगा आणि रायबा. बरोबर. आता मला वाटतं याच्या आधी पण तुमच्या गाड्या झालेल्या आहेत. चला, हार जीत प्रत्येकाला या क्षेत्रामध्ये बघावीच आहे आणि विजय पण प्रत्येकाला बघावाचा आहे. कधी त्यांचा विजय काय कधी आपला विजय काय बोला आजच्या विजयाविषयी. आमच्या 2 वेळा गाड्या झाल्या. 2 वेळा ते जितले. आमची शर्यत मैत्रीपूर्णच होतं. आज आम्ही जितलो. ही पण शर्यत आमची मैत्रीपूर्ण होती. बरोबर. आणि विषय सांगत तात्पर्य ना, आज मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा ही जोडी पळते रायफल आणि रायबा. काय बोलाल. त्या दिवशी पण मला वाटतं चिंचोलीच्या मैदानामध्ये उजवीला पळाली ती, पण डावीला येऊन सुद्धा उजवीला येऊन गुलाल घेतला. तो पण एक कुठेतरी चमत्कार झाला. डाव्या साईडने आता बघायला गेलं तर रायफल एवढा स्पीड कोणाचाच नाही आहे आणि आतमधून तर रायबाचं सांगा तोडत नाही. थोडंच नाही. बरोबर आहे. आणि आता हीच A1 जोडी पळेल. हीच A1 रायफल आणि रायबा. बरोबर आहे. आणि खूप पूर्वीपासूनच पळते ही जोडी. बघा मला वाटतं या चालू सीझन पासून ही जोडी पळते. आमच्या गाड्या पण झाल्या 2. पहिले आमची गाडी झाली. नंतर 2 वेळा त्याही टाकलं. आमच्या गाड्या पण उतरतील आणि आम्ही पायऱ्यामध्ये पण पळू. बरोबर. आज असं काही ना, आम्ही मैत्रीपूर्ण शर्ती केली. बरोबर. कारण आज मिलिंद शेठची तुम्ही स्वतः भेट पण केली. बघा कुठेतरी यालाच म्हणतात बैलगाडा शर्यत क्षेत्र. हा दादा आले. जेव्हा नाव फिरलं तेव्हा दादानं मी समोरच होतो. ते नाव फिरल्यानंतर आमची काय शर्यत मैत्रीपूर्णच होणार आहे. बरोबर. असं काही ना, आम्ही भेटलो दादांना. मी बरोबर आहे. आता मी अलंकार शेठ बघतोय जोडी ना, म्हणजे प्रेक्षकांच्या मनामध्ये आता ही जोडी पण अधिराज्य करायला बी लागलेली आहे. म्हणजे काय बोलाल, म्हणजे पळताना कशी वाटतं तुम्हाला, काय बोलाल. पळताना तर आम्ही पहिले अशी जुलवली होती गाडी. बघूया बरं कशी पळतो बरं. त्याच्यानंतर आम्ही डिसिजन केला बरं ठीक आहे हीच गाडी पळू बरं. चांगली पळाली आज गाडी आणि रायफल पण टॉपचाच आहे डाव्या साईडने. आणि कुठेतरी बघा करार आज पंढरी शेठ फरके यांचा करार आहे. करार नंतर मला वाटतं ही दुसऱ्यांदा गाडी पळते ना. हा दुसऱ्यांदा गाडी पळतो. दुसऱ्यांदा. आणि दोन्ही गाड्यांवर विजय मिळवला आहे आज. मला वाटतं चला खूप साऱ्या मागण्या असतील. मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये मिलिंद शेठ स्वतः तुम्हाला फोन करतील की आपण पळूया. 100% गाडी पळू. आमचा सगळं वाद नाही ना काय नाही. दादाला मी स्वतः फोन करेल आपली गाडी पळूया याच्यानंतर. बघा म्हणजे असं काही नाही. बरोबर आहे. दादा मोठा भाऊ आहे, मी छोटा भाऊ आहे. असं काहीच नाही आमच्यात. आज अलंकार शेठ बघा बैलगाडा शर्यत क्षेत्र आजचा आपला खूप चांगला चाललाय. कुठेतरी जो सकाळचा नियम होता हा तुम्हाला कसा वाटतं, कारण कुठेतरी मला वाटतं आता प्रेक्षकांची पुन्हा तीच मागणी झालेली आहे की तुला दुपारचा नियम ठेवा. नियम ठीक आहे, पण कसं केलं तर गाड्या मालकाही पण समजायला पाहिजे. सकाळी 7ला येऊन 11 वाजेपर्यंत गाड्या खेळायला पाहिजेत, कारण का 11 नंतर भरपूर ऊन लागतो. मग त्याच्यापेक्षा संध्याकाळचं मैदान ठीक आहे. बरोबर. आणि मला वाटतं आज सर्वप्रथम मैदानामध्ये नाव पण तुमचाच होता ना रायफलवाल्याचं. हा मी बोललो होतो रायफलवाल्याला आणि आपले मनीषला बोललो की गेल्या नाव दे आपला काय असेल तर 2 गोट्यानं दे नाव. तेही आल्या नाव दिला 2 गोट्यांवर. लगेच 2 मिनिटामध्ये नाव फिरला त्यांच्यावर. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा म्हणजे पाहायला गेलं ना तर नियमांचं पालन करताना बरेचसेच गाडा मालक दिसतात. असं तुम्ही झाले, अजून काही गाडा मालक झाले. टाईम कुठं निघून जात आहे की शर्यत नाव पडल्यानंतर कोण नाव फिरवेल किंवा नाव देण्यासाठी थांबतात किंवा बघा म्हणजे प्रत्येकाला आशा असतं गुलालाची, त्याच्यानुसारच हा विचार केला जातं आणि नाव फिरवला किंवा दिला जातं. आयोजकही नेम तर चांगलंच काढल्यात, पण गाड्या मालकाही सपोर्ट करायला पाहिजे. गाड्या मालक ऐकत नाही आहेत. सकाळचा नेम तर एकदम चांगला आहे. आयोजक का उन्हामुळे नेम काढले, पण सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत गाड्या पळवायला पाहिजेत. आपलं गाड्या मालक काय करतात, 10 वाजता येतात, 12 वाजता गाड्या जमवतात आणि 1 वाजता गाड्या खाली नेतात. आता 2 वाजायला आहेत ना तो. बरोबर. आता पण 2 वाजायला आलं. हा अजून 1 तर ते 1.5 तास अजून मैदान चालेल. त्याच्यापेक्षा संध्याकाळचं जो होता तो चांगला मैदान ठीक आहे. बरोबर. आज आता आयोजकांनी सांगितलं पण संध्याकाळी 3 ते 7 वाजेपर्यंतच फक्त मैदान राहील. 7 नंतर मैदान डायरेक्ट बंद होईल. बरोबर. चांगला नियोजन काढलं. बरोबर. म्हणजे येणारा मैदान आता पुन्हा जो जसा नियम होता तोच लागू राहील आपला. तोच राहील. बरोबर. आता आज बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांच्या मुलाचा म्हणजे प्रिन्सचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मैदान होता. काय बोलाल. त्यांना आपलं काय नाव, प्रिन्स माली. प्रिन्स माली यांना वाढदिवसाला लाख शुभेच्छा. त्याच्याच वाढदिवसानिमित्ताने शर्ती ठेवलेल्या आहेत. चांगला आयोजन आहे. बरोबर. मला वाटतं आजचा गुलाल पण हा त्यांच्यासाठी असेल. त्याच्यासाठी असेल. बरोबर. हा माझा गुलाल पण त्याच्यासाठीच असेल. बरोबर. चला जास्त वेळ नाही घेत, कुठेतरी तुम्हाला पण जायचं आहे. आता ऊन झालंय, लग्न पण भरपूर लग्न कार्य चालू आहेत आणि त्याच्यानुसार गाडा मालक आता लगेच घरी निघतात. काय बोलाल म्हणजे आता कुठं नियोजन होतंय पुन्हा आपला रायबा कुठं बघायला दिसेल.
आता बघूया लवकरच. आता एक मेला उसटण्याला अड्डा आहे, तिथं चालले आमचा प्रयत्न पालवायचा बैल. बरोबर. तर बघूया कसं काय ते. चला, तुम्हाला आज पण A1 जोडीवर गुलाल मिळाला त्याच्यासाठी शुभेच्छा. पुढची वाटचाल पण चांगली राहो. माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील. धन्यवाद. तुम्ही बाईट घेतल्याबद्दल, माझी फर्स्ट टाइम बाईट घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद. अशाच बाईट देत राहा. शुभेच्छा. ओके. चला.